25 जून 1975 हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा अध्याय होता। या दिवशी काँग्रेसनं देशवासियांवर आणीबाणी लादून संविधान पायदळी तुडवल्याचे काम केले होते। कोणतेही गुन्हे नसताना हजारो लोकांना तुरुंगात डांबले होते। पत्रकारांचे तोंड बंद करण्यात आले होते आणि नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावण्यात आले। या दुःखद अध्यायाचा स्मरण ठेवण्यासाठी आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी लढा देणाऱ्या सर्व लोकतंत्र सेनानींचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि त्यांचे आभारही मानण्यात आले। यावेळी भाजपा राष्ट्रीय परिषदेचे सदस्य प्रकाश बिर्जे, ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे, भाजपा महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस स्वाती शिंदे, जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील, अविनाश मोहिते, मोहन वाटवे, गीता पवार, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील, उपाध्यक्ष हेमलता मोरे, ईशा साठे यांच्यासह इतर अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। राजवाड्यात गेले सुभाष वैशाली सुदर्शन पाटकर, हनुमंत वामन महादेव, राजाराम टेके, थांबा सगळ्यांनी थांबा, एक दोन फोटो इकडे इकडे बघा, इकडे वकील भिडे, बाळासाहेब दलगरे, पुजारी अशी 5 त्यावेळी सकाळी 7 वाजता आणि एपी कुलकर्णी वकील दादा मला सांगितलं तुमच्या लगेच आता इस्लामपूर जायचे काही आम्ही सकाळी 7ला इस्लामपूरला गेलो होतो। कागदपूर हलवते आम्ही इथंपर्यंत येईपर्यंत सगळे पोलीस माझ्याकडे होते। सगळ्या घरातून सगळ्यांना एकेकाला गाडीत बसवत होते। असा तो काळ होता की 2 वर्ष आम्ही कशी काढले आम्हाला भेटली आणि व्यापाराला असेल किंवा लोकांना तो त्रास त्या काळामध्ये होता। आपल्या सगळ्यांना त्रास होता, आपल्या घरच्यांना त्रास होता। आपल्या घरातल्या लोकांची अडचणी दूर करण्यासाठी आम्ही क्लिप तयार केली बाबाने, फक्त पैसे करून त्याच्या त्या घरामध्ये आपल्याला लागणार पण पैशाला सगळं होत नाही। मान सन्मान पण महत्त्वाचा असतो आणि नवीन पिढीला आपल्या कळायला पाहिजे तुम्ही काय होतो हे आपण नवीन पिढीला आम्ही सांगतोय आज की आज नवीन पक्षामध्ये आलेली आहे, ती नवीन पिढी आहे, त्यांना सांगितलं पाहिजे आजूबाजू काय होती, तर काय लोकांना त्रास झाला होता, ह्या लोकांनी काय भोगलं हे महत्त्वाचं आहे। दुनियाच्या सत्तेत आहात ते एकटे वळा हे महत्त्वाचं आहे, हे जरा कळलं महत्त्वाचं आहे। ठिकाणावर घेऊन आज आपण जिथं आहे तिथे ह्या लोकांचं आहे त्यांच्या आपण मनामध्ये लढवलं पाहिजे, त्यांना कळायला पाहिजे। आज जी सत्ता आपल्याला दिसते या कारणामुळे की ह्या लोकांना आला पेटत होती त्यावेळेला त्या हे निमित्त त्यासाठी आहे की नवीन पिढीलाही कळावं। तर मी सत्ता जास्त निवडणुका घेतात तुम्हाला बराच वेळ थांबायला लागलं, मानाने साहेब आलेले आणि त्यावर तुम्हाला सगळ्यांना मी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो तुम्ही आल्याबद्दल। मागे जरा मागे ठेव। वंदे मातरम, वंदे मातरम, भारत
मॅडम मागे जरा एक मिनिट